श्रीकृष्णांसाठी ढाळलेल्या अश्रूंनी गोपींचे मन शुद्ध झाले. तीव्र विरहाग्नीत त्यांचे पाप जळून गेले. परमशुद्ध परमेश्वराच्या चिंतनाने गोपींचे चित्त शुद्ध झाले. काम, क्रोध इत्यादी लौकिक वृत्तींनी तेथून काढता पाय घेतला. विश्वप्रेम आणि सद्भावना गोपींच्या अंतःकरणात निवास करू लागल्या. त्या अधिकच तेजस्वी आणि सुंदर बनल्या. गोपींच्या भक्तिभावाने श्रीकृष्णांना जणू काही आकर्षून घेतले. गोपी सुमनाने श्रीकृष्णाला पुजून म्हणाल्या, कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे. ऐक माझी पुकार, करी रे तू माझा स्वीकार. ऐक माझी पुकार, करी रे तू माझा स्वीकार. कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे. मी सदा तुझशीच युक्त, करशील ना मज तू मुक्त. मी सदा तुझशीच युक्त, करशील ना मज तू मुक्त. कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे. तुलाच ध्याये मी सदा सर्वदा, वारशील ना तू माझी आपदा. तुलाच ध्याये मी सदा सर्वदा, वारशील ना तू माझी आपदा. कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे. लक्ष कोटी तुलाच माझा प्रणाम, करी बात माझे तू सनिर्वाण. लक्ष कोटी तुलाच माझा प्रणाम, करी बा माझे तू सनिर्वाण. कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे. या वीण नाही तुझे मागणे, उद्धरी बा तू माझे जीणे. या वीण नाही तुझे मागणे, उद्धरी बा तू माझे जीणे. कृष्णा हरे 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 कृष्णा हरे.